सो आम्ही विचार केला की आपण सगळे मुंबईचे गणपती बघायला जाऊ, जेवढे होतील तेवढे. सो आज आम्ही रात्री निघालोय गणपती बाप्पांना बघायला. जवळजवळ घरातून 12 वाजता निघालो आणि पटकन धावत पळत ट्रेन पकडून आता आम्ही कुठे उतरणार आहोत निखिल आपण? आता आपण उतरणार आहे चर्नी रोडला आणि आपण जातो खेतवाडीचे गणपती बघायला जाऊ. तर आम्ही खेतवाडीचे पासून गणपती बघायला स्टार्ट करतोय आणि सराउंडिंग जेवढे पण गणपती बाप्पा असतील ते सगळे बघू आणि ते सगळे मी तुम्हाला चॅनलमध्ये दाखवणार आहे. सो आम्ही लोक एवढे जण आहोत. दीदी ही ट्रेन एवढी खाली नव्हती. आता लोक उतरले दादरला लालबागसाठी, म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की आम्ही लालबाग इग्नोर करून आम्ही खेतवाडीला पहिला जातो आणि पहिली ट्रेन बघून परत लालबाग आहे. सो परत भेटू आपण नेक्स्ट. तू मला दाखव. सो आम्ही चर्नी रोडला पोहोचलोय. निखिल ए बैला. सो आम्ही लोक आता उतरलोय आणि आता आम्ही खेतवाडी कुठे आहे ते कोणाला नाही माहिती आता गुगल मॅप. सो जे मुंबईला राहत नाही त्यांना मुंबईची नाईट लाईफ बघायची असेल तर मी तुम्हाला काही सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवतो. मस्त आहे. सही व्हिडिओ काढ ना. व्हिडिओग्राफी निखिल तुझा. दाखवा सगळ्यांना. आमचा निखिल प्राणी लवर. डोळे बघा तिथे किती चमकतात. सो आम्ही आता चर्नी रोडला उतरलोय आणि चर्नी रोडवरून आमची भरपूर आठवण येते निखिल. म्हणजे अशी आठवण येत कारण चर्नी रोडला आमच्या पप्पांचं ऑफिस होतं. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पप्पा मला आणि निखिलला ऑफिसला घेऊन यायचे आणि ऑफिसमध्ये काय नाही करायचं, आम्ही जस्ट बसून राहायचो आणि एकमेकांसोबत खेळत राहायचो. तर मग पप्पा असे खाऊ घेऊन यायचे, म्हणजे गुजराती जे फरसाण वगैरे खमण ते सगळं घेऊन यायचं आणि आम्ही दिवसभर तिथे खातच राहायचो. बस एवढंच आणि हीच मज्जा होती आमची तेव्हा. तर आता चर्नी रोडला आल्यावर आम्ही आणि निखिल थोडे इमोशनल होतोय आणि नॉस्टॅल्जिया फील होतोय. सो गणपती पंडाल दर्शनचं शुभारंभ झालेला आहे पहिल्या गणपती बाप्पापासून. आणि हे पंचरत्न गल्ली आहे जी चर्नी रोडमध्ये, तिथले गणपती बाप्पा आहेत आणि पंचरत्न बिल्डिंगमध्येच आमचे पप्पा पहिला काम करायचे, म्हणून पहिला आम्ही हाच गणपतीचं दर्शन. थँक्यू. सो हे अष्टविनायक आहेत, त्यांचं एक मॅप असं त्यांनी बनवलं आहे आणि माझं खूप छान असं माझं लक आहे की माझं जेव्हा लग्न झालं, आम्ही जेव्हा गावी गेलो आणि गावावरून येताना मी आणि किरणने बल्लाळेश्वर पालीचे आम्ही एक अष्टविनायकाचं दर्शन घेतलेलं आणि असा विचार केलेला आम्ही तेव्हा की आम्ही सगळ्या अष्टविनायकाचं दर्शन घेऊ, पण अजून असं दर्शन नाही झालं.
पण त्याचंच एक गिरजात मका असं एक रूप आहे, त्याचं दर्शन झालं. सो छान वाटलं मला. म्हणजे अशी आय विश किरण पण माझ्यासोबत असते तर अजून छान वाटलं असतं. चला अजून पुढे जाऊया. मोबाईल काढ ना, कसा ठेवला तिथं मोबाईल. मला हीच मोठी मोठी लागते. सो आता आमचा गिरगावचा राजा बघून झाला आहे. आता आम्ही जातो गिरगावचा महाराजा बघायला. तो स्टेट येऊन. सो आता आम्ही आलो आहे गिरगावच्या लंबोदराचं दर्शन घ्यायला. हां, गिरगावचं लंबोदर आहे. तुम्हाला खूप स्पेशल गणपतीचं दर्शन मी करवणार आहे आता. चला निखिल, आता मी तुम्हाला तुम्ही विश्वास असेल गेला, एवढा मोठा गणपती हा फक्त एवढ्याशा गल्लीत बसतोय. आणि डेकोरेशन तर अप्रतिम आहे. सो मग जान्हवी आणि साई सोबत असं वाटतं. एक्साइटेड आहे मी ह्या मूर्ती बघायला. आणि इकडचं मेन डेकोरेशन खूप नाही संपणार आहे. सो आम्ही तुम्हाला बोललो की आपण तुम्हाला स्पेशल गणपती दर्शन करणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवणार आहे मुंबई गणपती दर्शन कसं असतं. लाईन बघा. चिंतामणी लालबागच्या इकडच्या लाईनीवरती शूट करत जास्त. तिकडे लाईन तर अजून मोठी होती. गणपती दर्शन म्हणजे लाईन असणार. म्हणजे मुंबईत जात तर लाईन भेटणारच. चला इकडनं थांबू नका, चला इकडनं पटकन. जा चला चला. आवाज कमी. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणाकडे उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेली श्री जगन्नाथपुरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग हीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगायला आलो आहे. असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता. तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला, माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जित केलं गेलं. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही.
दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे, याच्यापासून माझा विग्रह तयार कर. यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडली, पण कोणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने गुड्डीच्या राणी अस्वस्थ झाली आणि दार उघडण्यात आलं. तेव्हाच आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. विनंती, पडदा परत बंद व्हायच्या आत आपण लवकरात लवकर छायाचित्र काढायचं. छायाचित्र काढून आपण आपल्या उजव्या बाजूला जो एक्झिट दिलाय आपण परत. सो आता आमचं गिरगावच्या महाराजांचं दर्शन झालं आहे आणि काय बोलू तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल, बट लाईव्ह एक्सपिरियन्स इज डिफरंट, कम्प्लिटली डिफरंट. अप्रतिम मूर्ती आहे, इतकं सुंदर प्रेझेंटेशन आहे, खूपच सुंदर आहे. जगन्नाथ पुरीचं सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम, मस्ट वॉच. तुमच्या दोघांचा काय रिव्ह्यू आहे? खूप छान होता, एकदम वर्थ इट. पूर्ण लाईन वेट केला, पूर्ण वर्थ इट होता. 2 तासाचा आम्ही 2 तास नाही, बट ऑलमोस्ट नाही ना, अर्धा तास नाही, एक पावणे तास आम्ही लोकांनी लाईनीमध्ये वेट केला, बट टोटली वर्थ इट एक्सपिरियन्स होता. टोटली वर्थ इट एक्सपिरियन्स. अप्रतिम सुंदर. तर आता आमचं गिरगावचं आय गेस आम्ही सगळे गणपती तर नाही बघितले, बट जेवढे आम्हाला बघता आले तेवढे बघितले. आम्हाला मेन तर हा गिरगावचा महाराजा बघायचा होता, जो आम्ही बघितला आहे. आता आम्ही लोक जातो आहे खेतवाडीला, खेतवाडीचे सगळे गणपती बघायला. तर डायरेक्ट आता खेतवाडीला मिळूया. स्टे ट्यून. मित्रांनो, आता आम्ही चाय प्यायला बसलो आहे. चाय बघू शकता तुम्ही. आणि आज शपथ बोलते 75 रुपयाला आम्ही 3 चाय घेतली आहे. ह्या म्हणजे चायचं कसं सिस्टम आहे माहिती आहे का? जर तुम्ही चाय प्यायलात ना, तर उद्या सकाळी तुम्ही बाथरूमला जाल तेव्हा सोनं निघेल. निखिल, चाय कशी आहे? अरे नको विचारू यार, अशी वाटते एक किडनी विकून 3 चाय घेतल्यानंतर 3 चायला चुल्ह्यावरची पण टेस्ट नाही आहे. जान्हवी, पानसट असं पाणी आणि इलायची मिक्स करून आयुष्यात आमचं मन तर चाय फेकायचं आहे. करतं. पैसे बरोबर. आमची चाय तर मन तर फेकायचं पण करतं, फेकायचं नाही. बट 75 रुपयाची आहे. मी पण घेणार होती, पण बरं झालं मी नाही घेतली. सो जेव्हा आम्ही घरातून निघत होती तेव्हा पप्पांनी आमच्या चिवडा, हा फरसाण आणि कचोरी मला बॅगेत पॅक करून दिलेले. सो आता निखिल चाय आणि फरसाण एन्जॉय करतोय. काय वाटतंय निखिल तुला? माझी तर जळते 75 रुपयाची चाय पण प्यायला. फरसाण खातोयस ना तू? एवढं हे फरसाण पण तेवढ्याचं नाही जेवढं मी चाय पितोय. सो आता आम्ही चाय आणि फरसाण थोडं खाऊन खेतवाडीला निघू.